तर गोऱ्हेंनंतर मंत्री योगेश कदमांनीही ठाकरेंच्या शिवसेनेवर आरोप केलेले आहेत। वेगवेगळ्या निवडणुकीसाठी मातोश्रीवर वेगवेगळे रेड कार्ड असायचं असं कदमांचं म्हणणं आहे। लोकसभा, विधानसभा, पालिका निवडणुकीसाठी रेड कार्ड ठरले होते असं कदमांनी म्हटलेलं आहे। गोऱ्हेंनी सांगितलेलं तथ्य डावलता येणार नाही असंही कदम म्हणतात। तिकीट वाटपासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला जर का विधानसभेची तिकीट हवी असेल तर तिथला त्या मतदारसंघामध्ये राबणाऱ्या शिवसैनिकाला ते कधी विचारत नव्हते, परंतु एखादं तिथे चांगलं गिफ्ट आणून दिलं की लगेच त्याला तिकीट जाहीर व्हायची किंवा लगेच त्याला तिकीट दिली जायची आणि तिथे मेहनत घेणाऱ्या शिवसैनिकाला तिथे किंमत नव्हती। नाही, अशी कुठली नाराजी माझ्यापर्यंत ती माहिती नाही आहे, परंतु जे काही नीलमताईंनी सांगितलं त्याच्यामध्ये तथ्य देखील आहेत आणि ती तथ्य आपल्या डावळून देखील चालणार नाही।